तर ज्या प्रकारे सध्या राजकारण महाराष्ट्रातलं समोर येत आहे आणि या राजकारणामध्ये केवळ आजचाच विषय नाहीये, तर गेल्या काही दिवसांपासून किंबहुना गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा सुद्धा एक संघर्ष महाराष्ट्रानं बघितला आणि या संघर्षाचा परिणाम केवळ लोकसभा निवडणुकांवर झाल्याचं आपण बघितलं नाही, तर त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांवर सुद्धा त्याच अनुषंगानं अनेक निकष समोर आले, त्याच्या दृष्टीने मतदान झालं, राजकारणावर त्याचा परिणाम झाल्याचं आपण बघितलं। आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मराठा समाजाचे नेते आहेत, मराठा आरक्षणाचे आंदोलक आहेत। मनोजजी, स्वागत तुमचं एबीपी माझावर। ज्या प्रकारचे हे वाद समोर येताना दिसत आहेत, पुन्हा एकदा मी ती लिस्ट तुम्हाला दाखवत नाही, मात्र निमित्त आजचं आहे भास्कर जाधव यांचं ताजं वक्तव्य त्यांनी जे ब्राह्मण समाजाबद्दल केलं। मात्र ओव्हरऑल ज्या प्रकारे सध्या राजकारण घडताना पाहतंय आणि जातींकडे केवळ वोट बँक म्हणून पाहिलं जात आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, आता तर काय झालंय बरं का, या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळात जातीचा शब्द काढला की आपल्याला चांगल्या प्रकारे राजकारण करता येतं, सत्ता हस्तगत करता येते, ही एक गोड गैरसमज सगळ्यांचा झालाय। परंतु भोळी भाबडी जनता असते, ज्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात येते की राजकीय नेते आपल्यात दुरावा मराठा ओबीसी करतायत, जैन मारवाडी ब्राह्मण करतायत, दलित मुस्लिम करतायत, त्यावेळेस लोकांच्या लक्षात येऊन जातं की आता मात्र हे जातीय ध्रुवीकरण करून जातीत वाद लावून हे यांचा स्वार्थ साधतात। कारण 15 वर्षापासून ते बघायला मिळतंय। आता मात्र लोक 100% त्यांच्यात बदल करणार आहेत आणि बदल होणार पण आहे, कारण पर्याय नाहीये। बघा काय हे आमच्या तिथं आम्हाला रोज एकमेकाच्या ताटात जेवायला लागतं, मग तो दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, मराठा असू द्या, धनगर असू द्या, 12 बलुतेदार असू द्या, ओबीसी असू द्या, कोणीही असू द्या। आणि हे यांचं बोलता हे सहज बोलून जाते दादा, सहज बोलून जातात, पण त्याचे दूरगामी परिणाम आमच्या भविष्यावर, आमच्या अस्तित्वावर, गावखेड्यातल्या लोकांवरती होते आणि फूट पडून जाते। म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो की आरक्षण मागतो म्हणजे आम्ही जातीवादी नाही, आम्हाला ठरू नका जातीवादी, परंतु आम्ही सगळ्या जाती धर्मांच्या लेकरा बाळांचे प्रश्न असले, अडचणी असल्या सोडवतो। परंतु आता काय, आता राजकारण्यांच्या पुढं कोणाचं काय, त्यांच्या जीपीला कोण आता हात लावणार? ठीक आहे मनोज जरांगेजी, एक विनंती आहे आपल्याला की थोड्या वेळासाठी, आपण खूप बिझी आहात, आम्हाला कल्पना आहे, आपण प्रवासात आहात, मात्र काही वेळ जर आपण गाडी थांबवू शकलात तर आपला आवाज अधिक स्पष्टपणे एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल। मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे असे वाद समोर येताना दिसत आहेत आणि गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर नेत्यांची ओळख सुद्धा हा अमुक समाजाचा नेता, तो तमुक समाजाचा नेता अशा प्रकारेच होताना दिसते। आज देखील भास्कर जाधव जे म्हणाले त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाने काय करावं आणि ब्राह्मण समाजाने काय करावं, जणू काही हे दोघं त्या समाजाचे प्रतिनिधीच आहेत, ज्यांना बोलले आणि जे बोलले, अशा प्रकारे एक दुफळी निर्माण होताना दिसते। तर हे सर्वसमावेशक नेतृत्व तयार का होत नाहीये, की तसाचं वातावरणच नाहीये, तशी काही शक्यताच तुम्हाला दिसत नाही सध्याच्या राजकारणात? नाही दिसते ना, आम्ही कशाला आहेत आता, आम्ही तरुण पोरांनी ठरवले सगळ्या जाती धर्माचे, आपण जातीवाद नाही करायचा। आता आम्ही सगळे एक जीवानं काम करतो, मी तर सगळ्या जाती धर्माचे करतो, मी वंजारी समाजाचे करतो, धनगर बांधवांचे करतो, दलित बांधवांचे करतो, बंजारा समाजाचे करतो, आम्ही सगळ्यांचे करतो। आम्हाला अशा आहे आमच्या आता नवीन पिढीला जातीवाद करायला नाही। पण आता भास्कर जाधव साहेब कशाच्या आधारावर म्हणले हे मला माहित नाही, त्याच्यामुळे मी ते बोलू शकत नाही। परंतु हे सगळे जे राजकारणी आहेत, आता फडणवीस साहेब पण घ्या, एक प्रमुख राज्यांचा चेहरा आहे, प्रमुख माणूस आहे, यांनी जातीवादावर बोलायलाच नाही पाहिजे। एकदा ओबीसीचा नारा द्यायचा, एकदा मराठ्यांचा द्यायचा। ज्यावेळेस धनगराचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांनी मराठ्याला हाताखाली धरायचं, आता मराठ्याचा प्रश्न आहे आता ओबीसीला धनगराला हाताखाली धरायचं आणि वाद लावायचे, दलित मुस्लिम करायचं। आता मुस्लिमांकडे ते पण गेलेले आहेत, मोदी साहेब पण गेलेत, गडकरी साहेब पण गेलेत, त्यांचे आता हे मुंडे साहेब होते तेही जात होते, ज्यावेळेस राणे साहेब होते शिवसेनेत तेही जात होते, ठाकरे साहेब पण जात होते, म्हणजे तुम्ही जात होता ते काय नाही। आणि आता एखादा माणूस गेला तर हे पद्धत करायची। यांनी सुद्धा, फडणवीस साहेबांनी सुद्धा असलं हे जातीयवादाचं ढवळून निघणारं राज्यातलं वातावरण थांबवलं पाहिजे। हेच ढवळायला लागले सगळ्यात जास्त, मराठा ओबीसी, दलित मुस्लिम, सगळ्या जातींना टार्गेट करणं, विनाकारण काही बोलणं, प्रमुख व्यक्तींना करायचं नाही। मग आता बाकीच्याला काय नाव ठेवता? आता भास्करराव जाधव साहेब बोलले, आता फडणवीस साहेबच थांबायला तयार आहेत, बाकी सवय लागते नाही का, घरातला मालक असतो दादा एखादा, एकच मी अर्धा मिनिटं घेतो तुमचा, एखादा घरात मालक असतो, तो जसा वागांना वाड्यात तसं बाकीचे मग वागायला सुरू करते, शेजारचे वागायचं। तसे ते एक कुटुंबाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्र राज्याचं एक कुटुंब आहे, कुटुंबाचे फडणवीस साहेब प्रमुख आहेत। त्यांनी काय बोलावं काय नाही, कोणाला टार्गेट करावं काय नाही, आता आम्हालाच म्हणलेत, आपल्याच एबीपी माझं चॅनल दाखवले, आम्हाला दाखवलं की आता आम्ही मुंबईला 29 ऑगस्टला येणार आहेत,
तर पोलिस बघून घेते म्हणतात. म्हणजे ही कुठली भाषा आहे? पोलिस बघून घेते म्हणजे काय? तुम्ही काय करणार? आणि बघून घेते तर मग मराठी बघून घेते. मग आता आता असेच उत्तर द्यायचे की एकमेकाला. मग म्हणून त्यांनी एक्झॅक्ट मनोजजी हाच तर प्रश्न आहे. हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की ज्यावेळी सांभाळून घेतला पाहिजे त्यांनी. खरंय, ज्यावेळी दोन समाजामध्ये असा प्रश्न, एका समाजाचे प्रतिनिधी म्हणवणारे नेते अशी विधानं करतात आणि ज्या समाजाविषयी ते विधानं करतात त्यांच्याकडून त्याचा निषेध होतो. मात्र अशा प्रकारे सर्व स्तरातून अशा प्रकारच्या विधानांचा निषेध व्हायला हवा का? भले कोणी कुणाला बोललेलं असेल असं आपल्याला वाटतं का? आणि त्या अनुषंगाने आज भास्कर जाधव जे बोलले त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, 100% जाधव साहेब चुकले असतील तर त्यांच्याबद्दलही कोणी समर्थन केलेलं नाही. पण फडणवीस साहेब बोलते त्याचं काय? हाही प्रश्न पुन्हा उभा राहतो. बाकीचे महाविकास आघाडीवालेही बोलतात, महायुतीवाले पण बोलतात. मग त्याचं काय? आमच्यासारखे लेकरं गरिबांचं ज्यावेळेस काम करतात, आमच्यासारख्यातून आम्ही गावा खेड्यातले शेतकऱ्याच पोरते एखादा आमच्या तोंडातून शब्द जातो तो सगळे उचलून धरतात लगेच. आम्ही त्या हेतूने बोललेलो नसतो. आम्ही न्यायासाठी बोललेलो असतो, आरक्षणासाठी बोललेलो असतो, गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या न्यायासाठी बोललेलो असतो. आणि तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणून बोललेला असतात. तुम्ही प्रमुख नाही. समजा आता फडणवीस साहेब प्रमुख नाहीत, कोण बोलून बरं त्यांना? कोणीच बोलणार नाही. आज तुमच्या हातात आहे, लोक बोलणार. मालकाला भांडतच असतात. त्याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट दंगली लावण्यात धरता, मारामाऱ्या लावण्यात धरताय. हे चुकीचं आहे. फडणवीस साहेबांचा खुनशीपणा, जातीय द्वेष ही त्यांनी जर सोडला तर विरोधी पक्ष सोडल. छोटे छोटे दलित मुस्लिमांचे लोक सोडतील, 18 पगड जातीचे सोडतील, मायक्रो ओबीसी सोडतील. प्रमुखच जर आता बोलायला लागला, कालच गोव्यात बोललेत ते. काय नाव ठेवतात दुसऱ्याला सांगा. मग लोक तसं वागायला सुरू करते. गोव्यातच बोलले ते की मी ओबीसीच काम करणार, फक्त मराठीचं नाही करणार, दलित मुस्लिमाचं नाही करणार, ब्राह्मणाचं नाही करणार, जैन मारवाड्याचं नाही करणार का, बंजारा समाजाचं धनगराचं नाही करणार का? म्हणजे ही कुठली पद्धत आहे? यांचे सुद्धा चुकतं. त्याच्यामुळे मग हे लोक जे तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात करतात. आता मी काय समर्थन करत नाही भास्कररावजी जाधव साहेबांचं, मी समर्थन करत नाही. पण मी त्यांचे कोणत्या उद्देशाने म्हणले तर काय विषय होता हाच माहित नाहीये. पण त्यांना एकट्याला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी सुद्धा जातीवरती कसा अन्याय करतायत हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे. निवडणूक आली की कसं ओबीसी म्हणायचं आणि एकदा ओबीसीचं कर करून घेतलं की लाडकी बहीण म्हणायचं, मग लाडकी बहीण लुटून द्यायची. म्हणजे प्रत्येकाचं गळे दाबण्याचं काम जे करायला सुरुवात केली ना, हे लोकांना कळायला लागले. उद्योग व्यवसायवाल्यांचे हाल सुरू केले, शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं काय झालं? ठीक आहे मनोजजी, असे अनेक मुद्दे आहेत. वेळेची मर्यादा लक्षात घेता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आहे, ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की तुमच्या मुंबईच्या मोर्चाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि त्या दृष्टीने काय घडतंय. आज एबीपी माझाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही या संदर्भात काय सांगू इच्छिता? शेवटची लढाई, शेवटची फाईट आहे. एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, मुंबईतून आता वापस यायचं नाही. जे व्हायचं असेल ते होईल. आता कोणी वापस यायचं नाहीये. आपण ओबीसीत आरक्षण आहे, ओबीसीतूनच घ्यायचं. फक्त शांततेत जायचं. गणेश उत्सव आपला आहे, मुंबई आपली आहे. उलट आम्ही मुंबईच्या लोकांना साथ देतोय. तुम्हाला उलट गर्दी झाली तर आम्ही तुमची कमी करू लागू, जास्त करू लागू. कारण शोभा येईन आपल्या मुंबईला, मिरवणुकीला शोभा येईल. आणि सरकारने जे आता काही शब्द वापरलेत की फडणवीस साहेबांनी त्यांनी शब्द वापरलेत आपल्या चॅनलवरती मी ऐकलंय की पोलिस बघून घेते. काय नाही बघणार, इतका हलक्यात घेऊ नका लोकांना. आणि पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि फडणवीस साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. मी आज 2 वाजता निघालेले दादा परभणीसाठी. 1-2 घंट्यात माणूस अंतरावर येऊन परभणीला येतोय. आणखीन मी माजलगावतच आहे. इतके मराठी आता पेटून उठलेत. कारण फडणवीस साहेब ज्या ज्यावेळेस टार्गेट करतात त्यांचे काही ते बिगर शब्दाचे कुत्रे बोलायला लागलेत आता काही त्यांचे. ते त्यांच्यामुळे सुद्धा मग मराठी पेटून उठले. आमच्या लेकरा बाळासाठी मी लढतो. आणि माझ्या लेकरा बाळासाठी लढत असताना दादासाहेब तुम्हाला सत्य सांगतो, प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही. माझ्या पोटात जे ते तोंडात असतंय. माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो. आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय. दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं. हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत. आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो. मराठे मुंबईत येणार. आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ दे रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं. जातवान मराठ्यांनी अजिबात घरी राहायचं नाही. ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्यांनी सगळ्यात आधी मुंबईला यायचं. आणि ज्याचं निघालं नाही त्यांनी सुद्धा यायचं. विदर्भ सगळा यायलाय, खानदेश यायलाय, पश्चिम महाराष्ट्राला मराठा घरी नाही राहायला लागला. निश्चितपणे मनोज जरांगेजी तुमचं आवाहन पोहोचलेलं आहे. तुम्हाला या संपूर्ण आंदोलनासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण एबीपी माझाला वेळ दिलात आणि 0 आवरमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. यानंतर एका छोट्याशा ब्रेक